पुण्यानंतर पर्यावरणपूरक गणपती विसर्जनाच्या उपक्रमाला बुलढाण्यातही गालबोट लागले। बुलढाण्यात गणेश मूर्ती चक्क डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकल्याप्रकरणी खामगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्यात दुष्काळी स्थिती आहे, त्यामुळे गणेश मूर्तींचं विसर्जन नदीत किंवा विहिरीत न करता नगरपालिकेने बनवलेल्या विसर्जन कुंडात करण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं आणि त्याला मोठा प्रतिसादही मिळाला। मात्र त्यानंतर या मूर्तीची काय व्यवस्था करावी यावर प्रशासनाने विचार केलेला नाही किंवा प्रशासन यावर तयार नव्हतं असंच पाहायला मिळतंय। शेकडो मूर्ती थेट डम्पिंग ग्राउंडवर टाकल्या गेल्या। या प्रकारामुळे अर्थात भाविक संतप्त झाले। त्यावर काही गणेश भक्तांनी नगराध्यक्ष अशोक सानंद आणि मुख्याधिकारी नामवाद यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी डम्पिंग ग्राउंडवर जाऊन पंचनामा केला आणि तपासानंतर पुराव्यानिशी जे काही निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं। दरम्यान यावर काहीही बोलायला जिल्हाधिकारी किरण कुंदरकर यांनी नकार दिला। नगरपालिकेच्या वतीनं फिरते जलकुंड बनवलेले होते की श्री गणेशची मूर्तीचं विसर्जन करण्यात यावं। तो खामगाव शहराच्या नागरिकांनी त्या फिरते जलकुंडमध्ये मूर्तीचं विसर्जन केलेलं होतं आणि ते विसर्जन केल्यावर स्थानिक नगरपरिषदेने ते मूर्त्या सगळे खामगाव शहराच्या कचरा कुंडीत नेऊन टाकल्या। ज्या ठिकाणी सर्व गावाची घाण पसरली जात होती त्या ठिकाणी बाप्पाची मूर्ती त्यांनी त्या ठिकाणी टाकून दिलेली आहे। तो आमची भावना दुखवलेली यामध्ये आम्ही रीतसर शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये FIR दर्ज केलेला आहे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या विरोधात। तर आमची सरकारकडे अशी मागणी राहणार की या दोन्ही अधिकाऱ्यांना आणि मुख्याधिकारी यांना त्वरित निलंबित करण्यात यावा। त्या ठिकाणी साधारण ते 100-150 तिथं मूर्ती होती त्या ठिकाणी आणि ते डम्पिंग ठिकाण होते त्यामध्ये। मग त्या ठिकाणी मी सगळं पूर्ण बघितलं, पूर्ण एरिया पूर्ण आम्ही छान मारला त्यामध्ये। तर एकाच ठिकाणी होते संपूर्ण मूर्त्या असं खाली ठेवले त्यामध्ये। त्या मूर्त्याचे आम्ही पूर्ण पंचनामा केले याच्यामध्ये, त्या शूटिंग पण आम्ही तपासासाठी केली याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडी खोलात जाऊन चौकशी केली याच्यामध्ये। चौकशी केली तर त्यामध्ये असं निष्पन्न आलं की याच्यामध्ये नगरपालिकेमध्ये याच्यामध्ये ते ट्रॅक्टरने टाकले असं निष्पन्न यामध्ये। म्हणजे आता अजून कोणकोण जेव्हा दोषी आहे दोषीचा आम्ही खोलो त्याची तपास करू। त्यामध्ये जे दोषी लोक असतील त्याच्या निश्चित त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करू। आम्ही सध्या त्याच्यावर आम्ही विटंबना या संदर्भामध्ये आम्ही कलम 295 आणि एकापेक्षा जास्त आरोपी असल्यामुळे 34 हा कलम खाली आम्ही गुन्हा दाखल केला आहे।